हॅलो फ्रेंड, नमस्कार. आज आम्ही आलो महाकाली गुफा, जी अंधेरी आणि तिकडची थोडीशी माहिती वगैरे तुम्हाला देईन. आत्ताच आम्ही तिकीट वगैरे काढलं आहे. ऑनलाईन तिकीट आहे. तिकीट जास्त नाही महाग, 20 रुपीज आहे पर पर्सन. आणि बघू शकता पाठच्या साईडला ही गुफा आहे. इकडची थोडीशी मी तुम्हाला माहिती देईन, गुफा वगैरे इकडचे थोडंसं. कारण की आता पाऊस होता, कालपासून पाऊस पडत होता आणि आत्ता पण सकाळी जास्त पाऊस होता, पण तरी पण आता थांबला आहे थोडा. म्हणून आम्ही आलो आहे गुफामध्ये. इकडे आता गुफा वगैरे दाखवतो तुम्हाला. म्हणजे गुफा म्हणण्यापेक्षा ही लेणी आहेत आणि खूप जुनी आहे ती लेणी. दगडामध्ये कोरलेली आहेत, म्हणजे दगडामध्ये खांब वगैरे आहेत, तसे आहेत ते खांबांना दगडांना आकार देऊन त्याला खांब तयार केलेले आहेत. इथे तुम्ही डाव्या बाजूला पाहू शकतात, याच आहेत त्या महाकाली गुफा. जे ह्याचा बराच इतिहास आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत. तर आता जवळून एक्सप्लोअर करूया आपण गुफेला. इथे आपल्याला विशेष सूचना दिलेली दिसते. ह्या गुफा आहेत आलिशान पद्धतीने उभ्या आहेत अजून देखील. कितीतरी हजारो वर्ष त्याला झाले. 2nd सेंचुरी ते 6th सेंचुरी BC मध्ये यांचं बांधकाम झालेलं आहे. आणि अजून पण तुम्ही पाहू शकतात, म्हणजे एवढ्या प्रकारात काय असं नुकसान आपल्याला लांबून तर दिसत नाही. आपण जवळ देखील जाऊन पाहणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. आपण आता आलो आहोत 1 नंबर गुफाच्या इथे. जी गुफा मेडिटेशन रूम आहे, जिथे बौद्ध भिक्षू मेडिटेशन करायचे. तिथे आलो तर बघू शकता कशी ही गुफा 2 नंबर गुफा आहे आणि ही गुफा दगडांना आकार देऊन बनवण्यात आले. तर मग आता आपण याच्या आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला मी 2 नंबर गुफा दाखवतो. 2 नंबर गुफाच्या समोरच डोर आहे. 2 नंबर रूमच्या दरवाजावरतीच नक्षी कोरलेली आहे. तर बघू शकता दोन्ही साईडला त्याच्या नक्षी आणि भव्य असा डोर आहे आणि अजूनही खूप तो चांगल्या स्थितीमध्ये आहे. चला तर मग तुम्हाला मी आतमध्ये अर्ध्या आकारामध्ये स्तूप कोरलेला आहे तो दाखवतो. हा जो तुम्ही समोर आता बघताय तो अर्धवटावदार स्तूप आहे. एक नंबर गुफेच्या बाजूलाच आपण इथे बघू शकता, इथे तो वॉशरूम टाईपमध्ये आहे. तर बघू शकता इथे वॉशरूम टाईपमध्ये होतं आहे, जो इकडून नाला दिलेला आणि इकडून जे पाणी आहे ना ते ह्या नाल्याच्या वाटी, म्हणजे इथून बाहेर पडून ते पाणी इकडून बाहेर जायचं. या बघू शकता इथे खाली जाण्यासाठी हा मार्ग होता, पण आता काही कारणास्तव तो बंद झालेला, माती वगैरे जाऊन इकडून असं. ही गुफा क्रमांक 4 आहे. या गुफेच्या आतमध्ये आपण चाललो आहे आणि ही गुफा बहुतेक पाठशाला वगैरे होती. आता आपण 4 नंबर गुफामध्ये आहे आणि ही गुफा पाठशाला आहे. तर पाठशाला बघू शकता तुम्ही. इकडे डोर जो विंडोज होते, खिडक्या होत्या इकडच्या साईडला, त्या साईडला खिडक्या आणि आतमध्ये जायची एंट्री होती. ही आहे पण पाठशाला. इथे स्टडी रूम बोलतो आपण तसं टाईपमध्ये. आणि इकडे राईट साईडला लेफ्ट साईडला रूम आहे, त्या साईडला पण रूम दिले आहे. पण पुढच्याला तुटलेले पण कंडिशन ओके आहे. बघू शकता इथे असे रूम आहेत, बघू शकता. दगडाचे खांब उभे केले, खूपच मस्त आकाराचा दिला. षटकोना होती, षटकोना होती असा आकार दिला इथे. थोडीशी इकडची कंडिशन पण थोडीशी झाली, पण अजून पण खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे दगड. इथून पाण्याचे जे सोय होती, पाणी इथून येतो आणि ते तिकडे जातं. तर तुम्हाला मी दाखवले पाण्याच्या टाक्यापर्यंत कसं पाणी पोचतं इकडच्या साईडला. जसं मी तुम्हाला सांगितलं लेफ्ट साईडला एक रूम आहे, तसंच राईट साईडला पण एक रूम आहे. बघू शकता राईट साईडला सेम तशीच कंडिशन आहे.
पण अजून पण चांगल्या कंडिशनमध्ये आहे तसे बघू शकता. या साईडला 3 रूम आहे. दगडाच्या ढाच्यामध्येच बनवण्यात आले ते. दगडाचा ढाचा आहे हा. पावसाचं पाणी आहे, याच्यातून पावसाचं पाणी इथून येऊन बघू शकता अशा मार्गामागे त्या पलीकडे जातो. मस्त आहे रे. बघू शकता असं पाणी जाण्यासाठी इकडून मार्ग केलेला आहे. बघू शकता इथून असं पाणी आता ते बाहेर जातो, म्हणजे इकडे याच्या खालती जातं ते पाणी. पाण्याच्या टाके आहेत इकडे पण एक टाकी आहे, म्हणजे जॉईंट आहे ती ह्याच्या खालतीच. बघू शकता याच्या खाली पाण्याची टाकी जॉईंट आहे. पण ही गुफा बघितली पाठशाला होती आणि याच्यात लेफ्ट साईडला नागाचं खाते आहे, म्हणजे नागाचं असं चित्र असं कोरीव केलेलं आहे दगडावरती बघू शकता. तर आपण इथे बघितले आणि आता आपण इथून पुढे जातो. तुमच्या समोर असा एक दगड आहे, त्याच्यावरती मोठं कोरी काम केलेलं आहे, दिसून येतो असं वरच्या साईडला. तर आपण आता तिकडे जाऊन बघतोय. चैत्यगृहात प्रवेश करतोय. तर इथे प्रवेश करताना तुम्ही पाठी बघू शकता. ते आपल्याला एंट्री करताना चप्पल वगैरे काढून आतमध्ये एंट्री करते, ती शांतता वगैरे ठेवते. आपण आतमध्ये एंट्री करतो त्याला मग चैत्यगृहाच्या आतमध्ये. तर इथे ही वास्तू खूप पवित्र अशी वास्तू आहे.
तर आपण इथे आता लेणी वगैरे बघतोय. तर आता आम्ही विचार केला आहे की वरती जाऊया, दगडांच्या वरती, आणि वरतून थोडंसं वरचं दृश्य बघूया. तर तुम्हाला आता मी वरचं दृश्य दाखवतो. तर आपण वरती जाऊया. आता वरती जाण्यासाठी रस्ता कुठे ते बघतो आम्ही. तर हा इकडूनच जाण्यासाठी रस्ता आहे. आम्ही इथूनच आता जातो पुढे, आणि वरती जाण्यासाठी रस्ता आहे का बघतो. तर वरती गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो वरतून कसं दृश्य दिसतं ते. आणि लेणी वगैरे खूप मस्त आहे तिकडे, आणि बघण्यासारखं आहे खूप मस्त. तर तुम्ही नक्की फॅमिली वगैरे घेऊन या, नक्की इथे व्हिजिट करा, तुम्हाला खरंच खूप आवडेल. आम्हाला पण खूप आवडलं आहे, तर तुम्ही नक्की या. चला मग आपण आता वरती जाऊया, आणि वरती जाण्यासाठी कुठून रस्ता आहे तो बघूया. आम्हाला पण रस्ता सापडत नाही आता नक्की जाण्यासाठी कुठून आहे. आम्ही पुन्हा राऊंड मारतो त्याला. तर आम्हाला रस्ता दाखवतोय कुठून कुठे जायचं. बोरीची वगैरे झाड आहेत रे खूप इथे. ती बोरीची झाड आहे ती दगडाच्या वरती. इकडून तुम्हाला येण्यासाठी रिक्षा आहे, बस आहेत, आणि बस आहे, रिक्षा आहे, टॅक्सी तर नाही तर रिक्षा तर आहेत. तुम्हाला इथून आहे का, बघ इथून आहे. तर चला आपण आता वरती चाललोय. वरतून तुम्हाला दृश्य दाखवतो. थोडंसं पावसामध्ये सर्व दगड ओली झाली. पाय बघा सांभाळ, पाय सटकतात लगेच. आहे का अरे ती छोटी छोटी पकडून 19 शिल्प आहेत. अच्छा, गुफा बनवल्या तिथे, आणि बघू शकता आजूबाजूचा एरिया. फायनली आम्ही आता वरती पोहोचलोय. जरा पुढे जातो अजून. ते पाणी बघू शकता, हे वरती आहे, त्या लेणीच्या वरती आम्ही आलो, आणि त्याच्या वरती जमा झालेलं पाणी ते जिरून खाली जातं. ते बोरीची झाडं वगैरे ज्या इसके बघू शकता. हा पूर्ण कातळ आहे, आणि या कातळाच्या खालतीच ती गुफा बनवली आहेत. इकडून पाणी झिरतं असेल. फायनली आम्ही बाकीचे लेणी फिरलोय, आणि आता अजून एका लेणीच्या इथे आलोय. ही एक गुफा इकडे, जशा 19 गुफा आहेत इथे, तर त्याच्यातली अजून एक गुफा. तर आम्ही आता आतमध्ये राहून होतो, आणि याच्या गुफेच्या खाली बघू शकतो तलाव वगैरे आहेत. पाणी जमा करण्यासाठी जागा बघू शकतो. आता पाणी जमा झालं आहे पावसामुळे. इकडे अजून सुकीच आहे, आणि इकडे वटवाघळ वगैरे आहेत आतमध्ये अंधारामध्ये. तर जरा सांभाळून बघायचं, एक वटवाघूळ असंच आलेलं. तर आपण बघू शकता असे जे हिस्ट्री टाईपमध्ये जे काही ठिकाणं असतात ना, तर त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणची माहिती घेणं, आणि तिकडे जाऊन ती जी जागा असते ती जाणून घेणं आणि बघणं, स्वतःहून बघणं, ते खरी एक मजा असते. त्यामध्ये एक इतिहास तर आपल्याला समजतो, पण त्या इतिहासाबरोबरच आपल्याला तिकडची वास्तुस्थिती कशी आहे ती आपल्याला समजून येते. तर आता आपण या ठिकाणी आलो, म्हणजे पूर्ण अंधार आहे, आतमध्ये गुफा आहे, आणि आवाज घुमतो आतमध्ये माझा. खूपच एकदम चांगल्या स्थितीमध्ये ठेवण्यात आले इकडच्या. म्हणजे आपण असं बोलू शकतो, इकडचे जे स्थायिक सरकार आहे त्यांच्या मार्फत इकडे चांगल्या पद्धतीने वास्तू ठेवण्यात आलेली आहे. थोडी भीती वाटते मला आतमध्ये जायला, कारण की वटवाघळ वगैरे आहे. खाली पाणी जमा होण्यासाठी जाण्यासाठी असतं ते, म्हणजे वरतून जे पाणी येतोय तिथून जे पाणी खाली जातो ते पाणी बघू शकता. इकडे जागा दिलेली, जसं तुम्हाला मी मगाशी दाखवलेलं आहे पाणी जमा करण्यासाठी जागा, त्या जागेमध्ये तुम्ही बघू शकता. तिकडे जे दिलं आहे त्याच्यामध्ये जमा होतं पाणी. दगडामध्ये कशा पद्धतीने कोरीव काम केलेले आहे दगडाच्यावरती, खूप मस्त अशा स्थितीत अजून आहे. इकडे साफसफाई वगैरे असतेच कंटिन्यू, त्यामुळे ही जागा अजून पण चांगल्या स्थितीमध्ये. तसं फायनली आता आपण बहुतेक लेणी पाहिलेत, म्हणजे छोटी छोटी असे पकडून 19 लेणी आहेत. तर इकडे पण काही आपण लेणी पाहिलेत, त्या साईडला पण लेणी पाहिलेत, आणि जे बाकी राहिले असणार ते मी आता परत व्हिडिओमध्ये एकदा शूट करतो. आणि इथं जास्त करून अशी मोठी मोठी झाडं खूप आहेत, आणि हे जी गुफा आहे, हे जे लेणी आहेत पूर्ण दगडामध्येच कोरलेली आहेत, दगडामध्येच आकार दिलेले आहे त्यांना. बाहेरच्या साईडला रोड आहे.